आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी. खरं तर या दीपावली सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतो. अवघे काही दिवस राहिले दिवाळीच्या सणाला. दिवाळी नेमकी साजरी कशी करायची आणि खरं तर आता इंग्रजी महिन्यामध्ये ही दिवाळी कोणत्या तारखेपासून सुरू होते आणि कशा पद्धतीने साजरी करावी या हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण सोलापुरातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते सरांकडे आलो आहोत. सर, स्वागत आहे तुमचं ABP माझामध्ये. खरं तर सुरुवातीलाच दिवाळीच्या तुम्हालाही आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा देतो. आणि कशा पद्धतीने आपण दीपावली साजरी करूयात प्रेक्षकांना सांग. नमस्कार. यावर्षी दिवाळीचा जो पहिला दिवा पणती लावायची असते ती वसुबारसेला, आणि हा वसुबारस जो आहे ते 9 नोव्हेंबरला आपल्याला साजरी करायची आहे. वसुबारस यामध्ये वासरासह असलेल्या गाईचं पूजन आपल्याला करायला सांगितलेलं आहे. तिच्या पायावर पाणी घालणे, तिला ओवाळणे, तिला गंध लावणे, चारा खायला घालणे आणि तिचा जो सांभाळ करणारा जो गोपालक आहे त्याला धान्य देणे, काही दक्षिणा देणे, अशा प्रकारचा हा विधी आहे छोटासा. आपल्याकडं या दिवाळीच्या दिवसामध्ये प्रामुख्याने लक्ष्मीचं पूजन हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि मग पूर्वीच्या काळी सुद्धा हे गोधन या स्वरूपात गाईंचं मोठं आपण त्याचा होत होता उपयोग. मग आपण ऐकलं असेल की 1000 गाई पळवून नेल्या किंवा आणखीन काही अशा प्रकारे ते गोधन या स्वरूपात होतं. आजही आपण या काळामध्ये गाईचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि मग या गाईचं पूजन आपण त्या दिवशी करायचं आहे. दुसरा दिवस जो आहे तो आहे धनत्रयोदशीचा आणि तो आहे यावर्षी 10 नोव्हेंबरला. इथेही धनत्रयोदशी असाच त्याचा शब्दप्रयोग आहे. या धनत्रयोदशीला आपल्याला आपल्या घरातल्या काही दागिन्यांची, अलंकारांची पूजा करायला सांगितलेली आहे. तसंच आरोग्यम धनसंपदा आणि अशी जी प्रार्थना आहे ती आपल्याला धन्वंतरीकडे करायची आहे की जो सगळ्यांचा वैद्यांचा देव आहे. त्या देवतेचं पूजन आपल्याला धनत्रयोदशीला करायचं आहे. हे पूजन संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारासच आपल्याला करायचं आहे. आपण जे म्हणतो की लक्ष्मीची येण्याची वेळ जी आहे ती संध्याकाळची असते, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला संध्याकाळी करायच्या आहेत. आणि म्हणून 10 नोव्हेंबरला आपण धन्वंतरीचं पूजन करायचं आहे आरोग्यप्राप्तीसाठी. त्याच वेळेस आपण आपल्याला अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाची पण प्रार्थना करायची आहे. आणि तो दिवा आपण लावून दक्षिणेकडे त्याचं तोंड करून यमाची पण प्रार्थना आपल्याला करायला सांगितलेली आहे. म्हणजे तिथं यमदीपदान असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका बाजूने आपल्याला आरोग्यही पाहिजे आहे आणि एका बाजूला अपमृत्यू येऊ नये, अशा दोन्ही गोष्टींची सांगड या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सांगितलेले करायचे. तेव्हा हा दिवस पण आपण दिवाळीचा जो आहे तो आनंदाने साजरा करूया. त्यानंतर 11 तारखेला काही नाही आहे आणि 12 तारखेला नरक चतुर्दशी आहे. या नरक चतुर्दशीची आपल्याला सगळ्यांना साधारणपणे कथा माहीत आहे की नरकासुराचा वध केला श्रीकृष्णाने आणि अनेक स्त्रियांची सुटका केली. आणि म्हणून तिथं मांगलिक स्नान सांगितलेलं आहे. त्याला अभ्यंग स्नान असं आपण म्हणतो. हे अभ्यंग स्नान 12 तारखेला पहाटे 5:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आपल्याला त्या काळामध्ये करायचं आहे. अभ्यंग याचा अर्थ आपण जे नेहमी इतर वेळेस जे स्नान करतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. अंगाला तेल लावणे, उटणे लावणे आणि मग स्नान करणे, तेही डोक्यावरून करणे अशा, आणि थोडंसं कोमट पाण्याने करणे, आणि अशा प्रकारचे अभ्यंग स्नान या नरक चतुर्दशीला करायचं आहे. इथं दुसरा कोणताही फारसा मोठा पूजाविधी वगैरे काही नाही आहे. केवळ अभ्यंग स्नान हेच त्या ठिकाणी महत्त्वाचं या दिवशी सांगितलेलं आहे. नंतरचा जो दिवाळीचा सण आहे तो म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन. ते अमावस्येला करायचं असतं, पण ती अमावस्या जेव्हा संध्याकाळी असते तेव्हा त्या संध्याकाळी असलेल्या अमावस्येला ते करायचं असल्यामुळे 12 नोव्हेंबरलाच नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. हे लक्ष्मीपूजन आपल्याकडच्या असलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेचं, त्या मूर्तीचं, त्या फोटोचं किंवा अगदी चलनी नाणं जे आपण जो पैसा आपण व्यवहारामध्ये वापरतो त्याचं आपल्याला पूजन या ठिकाणी करायचं आहे. आणि ह्या लक्ष्मीची प्रार्थना आपल्याला करायची आहे, कारण लक्ष्मी चंचल आहे. तेव्हा या लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर राहावं, आपल्याला सुख द्यावं, ऐश्वर्य द्यावं, यासाठी या लक्ष्मीचं पूजन आपल्याला या दिवशी अमावस्येला करायला सांगितलेलं आहे. इतर अनेक वेळेला आपण बघतो की अमावस्या ही थोडीशी अशुभ मानली जाते, पण ही लक्ष्मीपूजनाची अमावस्या मात्र मोठ्या आनंदात आपण सगळीकडे साजरी करतो. आणि असंही लक्ष्मी कुबेर पूजन घरोघरी दुकानामधून आपल्या व्यापार वृद्धीसाठी हे केलं जातं.
तेव्हा लोकांनी हे लक्ष्मीपूजन संध्याकाळी सूर्यास्तानंतर रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याला त्या रविवारी 12 नोव्हेंबरला करता येईल. ह्यावर्षी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आल्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणताही सण उत्सव नाही आहे. 13 तारीख सोडल्यानंतर 14 तारखेला आपल्याला दिवाळीचा पाडवा साजरा करायचा आहे. त्यालाच आपण बलिप्रतिपदा असंही म्हणतो. हे बळीचं राज्य ज्याला म्हणतात की ते आनंदाने 3 दिवस सगळ्यांनी साजरं करावं असा जो वर त्या बळीराजाने मागितला, त्यासाठी हे नरक चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा हे 3ही दिवस बळीचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि सगळे लोक अत्यंत आनंदाने हे 3 दिवस साजरे करत असतात. हा बलिप्रतिपदेचा दिवस, त्या दिवशी नवीन वर्ष व्यापाऱ्यांचं सुरू होतं आणि म्हणून त्याला 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस पण मानला गेलेला आहे. त्यासाठी दुकानांमधून पहाटे वहीपूजन केलं जातं आणि हे वहीपूजन आपल्याला त्या दिवशी पहाटे 2:30 ते 5:30 किंवा सकाळी सूर्योदयानंतर 1 तासभर या वेळेतसुद्धा आपल्याला कधीही करता येईल. या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायचं आहे. इतर वेळेस जी गोष्ट कधीही सांगितली गेली नाही ती विशेषतः या दिवाळीच्या पाडव्याला सांगितलेली आहे की जेणेकरून आपल्या पत्नीचाही सन्मान त्या नवऱ्याने करावा, तिलाही ओवाळणी घालावी, हा त्याच्या पाठीमागचा एक चांगला उद्देशसुद्धा या ठिकाणी या सणांच्या पाठीमागे दिसून येतो. तेव्हा हा दिवाळीचा पाडवासुद्धा आपण नवीन वर्ष व्यापाऱ्यांचं आणि 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस असलेला आपण अत्यंत आनंदाने यावर्षी साजरा करणार आहोत. दिवाळीचा पाडवा झाल्यावर येते ती भाऊबीज. बहिणीने भावाला ओवाळायचं आहे, तिच्या हातचं भोजन घ्यायचं आहे आणि त्या दिवशी यमतर्पण पण सांगितलेलं आहे, यमद्वितीया असं पण म्हटलेलं आहे. आणि म्हणून या 15 नोव्हेंबरला आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे. आपल्या सोयीने आपल्या बहिणीच्या हातनं ओवाळून घ्यायचं आहे, तिच्या हातचं खायचं आहे. मग ती दुपारची वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल, आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण ही भाऊबीज साजरी करायची आहे. आणि या सगळ्या सणांच्या मागचा उद्देश जर का आपण बघितला तर एक सामाजिक सलोखा या ठिकाणी आणि नातेसंबंध जपणे हा एक फार मोठा विषय या दिवाळीच्या सणांमध्ये दिसून येतो. नोकर चाकर असतील, बहीण भाऊ असेल, नवरा बायको असेल, मित्र असेल, या सगळ्यांना आपण एकमेकांच्याकडं जातो, येतो, फराळाला बोलवतो, त्यांचा सन्मान करतो. असा दिवाळीचा सण सर्व सणांमध्ये त्याला राजा म्हटलेला आहे आणि हा मोठा सण आपण आनंदाने सगळेजण साजरा करणार आहोत. यावर्षी दिवाळी ही 9 तारखेपासून सुरू होती आहे आणि ती 15 तारखेला भाऊबीजपर्यंत आहे. मधले 1-2 दिवस सण जरी नसला तरी दिवाळीचा हा संपूर्ण जवळजवळ 5-6 दिवसाचा काळ आपण सगळेजण आनंदाने साजरा करूया. दाते पंचांग परिवारातर्फे आपणा सर्वांना सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सरांनी खूप सविस्तरपणे दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करायची हे सांगितलं आहे. जसं सरांनी शुभेच्छा दिल्या तसंच ABP माझातर्फे देखील आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरा पर्सन युक्ताक दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.